नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कवठाची रेसिपी। तर कवठ आता आपण फोडून घ्यायचे। आता थंडी चालू झालेली आहे, त्यामुळे बाजारात छान असे कवठ मिळायला लागलेत आणि कवठ खूप सुंदर लागतात चवीला। आणि त्याच्यासाठी आपण कवठ फोडून घ्यायचे आणि त्याच्यामधले पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित सगळा गर काढून घ्यायचा आहे। आणि हा गर काढून झाला की त्याच्यामध्ये ज्या निब्बर अशा त्याच्या शिरा असतात ना, त्या शिरा सगळ्या काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खाताना ते दाताखाली येणार नाहीत। आणि ते सगळं व्यवस्थित शिरा काढून झाल्या की तो असा गोल जो गोळा असतो ना, तो व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं एकत्र मिक्स करायचं आहे। कवठ हे असं छानसं पिकलेलं आहे, त्यामुळे थोडासा त्याचा कलर असा काळसर आलेला आहे। काळसर कलर झाला की कवठ छान पिकलेला आहे असं समजायचं। आणि त्याचा वास सुद्धा खूप सुंदर येतो, तोंडाला असं पाणी सुटतं कवठाकडे बघितलं की, असं फोडलेलं कवठ। आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण। आणि त्याच्यासाठी 1-2 कवठांसाठी एक मोठी वाटी भरून किसलेला गूळ मी त्यात घालते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कढईमध्ये ठेवण्याच्या शिजवण्याच्या अगोदर ना खालीच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गॅस चालू असताना व्यवस्थित आपल्याला थोडंसं मिक्स करायला हे होतं, करपण्याची शक्यता असते, म्हणून अगोदर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता व्यवस्थित छान गूळ मिक्स झालेला आहे। आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप सगळ्या कढईला लावून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे गूळ आणि हे जे मिश्रण आहे ना आपलं, ते करपणार नाही खालच्या साईडला आणि कढईला चिटकणार पण नाही। आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं गुळाचं मिश्रण आहे ना, कवठाचं आणि गुळाचं, ते व्यवस्थित कढईत घालून छान असं शिजवून घ्यायचं आहे। गूळ आपण अगोदरच मिक्स केल्यामुळे व्यवस्थित छान पातळ पण झाला आहे आणि आता इथे लगेचच शिजायला पण लागलेला आहे। व्यवस्थित हलवत शिजवायचे आणि भरपूरच व्यवस्थित हलवूनच घ्यायचे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते गूळ असल्यामुळे। गुळाला व्यवस्थित उष्णता लागल्यामुळे असं मिश्रण असं पातळ झालेलं आहे, पण थोड्या वेळाने ते व्यवस्थित थंड झालं की घट्टसरपणा येतो त्याला। कवठाला इंग्लिशमध्ये वूड ॲपल पण म्हणतात आणि ह्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। आम्ही लहान असताना ना आमच्या शेतामध्ये कवठाचं झाड होतं, खूप मोठं झाड होतं आणि त्याची खूप अशी कवठं पडायची आणि ती कवठं घ्यायचो आम्ही आणि त्याच्या कवठाचा जो वरचा भाग असतो ना देठाकडचा, तो तेवढासाच फोडायचा आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि गूळ असा भरपूर गच्च भरायचा आतमध्ये कशाच्या तरी साह्याने, आणि तो गूळ तो जे कवठ आहे ना, ते कवठ असं चुलीमध्ये ठेवायचं आरावरती आणि ते छान असं शिजलं जायचं ते कवठासकट आतल्या, आणि ते परत असं छान शिजायचं आणि ते व्यवस्थित शिजल्यानंतर ते बाहेर काढायचं आणि व्यवस्थित प्लेटमध्ये काढून ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि खायचं। त्याची चव खूप वेगळी आणि मस्त लागायची। ह्या कढईमध्ये शिजवलेल्या कवठाची पण चव छान लागते, पण त्याच्यापेक्षा चुलीवरच्या कवठाची चव खूप सुंदर लागायची। आणि आता अशा प्रकारे आपले कवठ व्यवस्थित शिजून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण टाकलेली आहे 1 चमचा। आणि हे थोडंसं आता पातळ दिसतंय, पण थोड्या वेळाने घट्ट होतं। मी आता थोडा थंड झाल्यानंतर हे तुम्हाला दाखवते।
की त्या कवटाच्या शेल्फमध्येच भरून तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर दिसते कवट शिजल्यावरती. आणि आमच्या घरात असं कवट खायला खूप सगळ्यांना आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.